प्रमाणे या ठिकाणी तुम्ही भाकऱ्या करता, इथे येता, आज देखील भाकरी थापण्याचा आनंद तुम्ही घेतलाय. वारकऱ्यांसाठी भाकरी थापली, काय भावना आहे? रामकृष्ण हरी. आपण सगळे पांडुरंगावर प्रचंड प्रेम करणारे त्याचे भक्त. वर्षातून एकदा दरवेळेस आपण सगळे यवतला जातो. बेसन भाकरी जणू काय घरचा एक अगदी प्रेमाचा घरगुती कार्यक्रम. आणि इथे संपूर्ण गावामधून जी भाकरी येते आणि जे बेसन बनतं त्याला एक वेगळीच गोड चव असते आणि त्याचा ठेचा वा मजा घ्या. काय आज तुम्ही दर्शन घेणार आहात तुकोबारायांच्या? मी नेहमीच पालखीचं स्वागत करते, दर्शन करते, पण यवतला येऊन भाकरी करणं आणि बेसन फुलाची आपला एक हात लागणं हे माझं मी भाग्य समजते. तुकोबारायांना आणि पांडुरंगांना काय असायचं? पाऊस नाही राज्यामध्ये अनेक ठिकाणी. मी एवढंच म्हणेन, दरवर्षी एकच माझी पालखीला आणि पांडुरंगाला मागणी असते की चांगला पाऊस पडू दे, अडचणीत आलेला शेतकरी त्याला न्याय मिळू दे. आणि या सरकारने जी कर्जमाफी सांगितली आहे ती सरसकट लवकर होऊ देवा. तारीखवर तारीख नको. सरसकट म्हणजे कशी? सरकारने आता नियम अटी काढले, ते पुण्याची मागणी होती अट कमी करावी अशी. रोहित दादांनी जो एवढं मोठं आंदोलन उभं केलं, रोहित दादा त्याच्याबरोबर बसले असंख्य शेतकरी कार्यकर्ते आणि अनेक नेते राज्यातले जे सगळे एकत्रपणे पंढरपूरला बसले होते. त्यांच्या या संघर्षाला यश आले. माननीय मुख्यमंत्र्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते की उशिरा का होईल तर त्यांनी कर्जमाफी केली. माझी एवढीच विनंती आहे भरणे मामांना आणि माननीय मुख्यमंत्र्यांना की आता तारीख नको, आता त्या अकाउंटवरच येऊ. राज्यात पुन्हा एकदा तारीख केली जाते. सरकार जे आहे ते जाणीवपूर्वक वेळ काढतंय. नाही, आता एकदा पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणालेत की लवकर होईल, त्याच्यामुळे आपण मुख्यमंत्री आणि भरणे मामांवर विश्वास टाकूया. म्हणून मी त्यांना विनम्र विनंती करते की आता तारीख नको, आम्हाला शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे पाहिजे. ताई, पुन्हा एकदा राज्यात चर्चा होऊ लागली की देवेंद्र फडणवीस केंद्र जातीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. कसं पाहतो? तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न. कोणी कुठे राहायचं ते बघून घेतील, आपण कसं काय. अजित पवार पक्षाचे जे जळगावचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पवार साहेबांचा फोटो मी बॅनरवर लावणार असं सांगितलेलं आहे. पवार साहेबांनी मला परवानगी देखील दिलेली आहे असं की शेवटी एका कुटुंबामध्ये अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 3 वर्षापूर्वी काही उन्हा काढत असायचे. त्यांनी एक निर्णय घेतला, त्यांना माझ्या शुभेच्छा. आम्ही एक निर्णय घेतला, आम्ही आपल्या राज्याच्या सेवेसाठी आम्ही काम करत आहोत. ते जिथे आहे तिथे ते खुश आहेत, आम्ही जिथे आहोत तिथे आम्ही समाधानी. काही दिवसांपूर्वी काँग्रेससोबत राष्ट्रवादी जाणार अशी चर्चा होती. आता पुन्हा आता बीजेपी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये जाणार होता, भारतीय जनता पक्षात जाणार होता, मग शिवसेनेत जाणार होता. आता फक्त मनसे राहिली आहे. तर आम्ही असा निर्णय घेतला आहे की आता इथे नको, आपण आमची चेष्टा करून ठेवली आहे या प्रसार माध्यमाच्या सूत्रांनी. हे दुर्दैव आहे की माध्यमांना सांगितलेल्या सूत्रांना राज्याचं आणि या जबाबदारीचं गांभीर्य नाही. आम्ही फार निष्ठेने आम्ही लोकांची सेवा म्हणून राजकारणात आलो आहे. उगाच पक्ष बदललं या सगळ्या गडबडीसाठी आज राज्यासमोर फार मोठी आव्हान आहे. कर्जमाफीचा मोठा प्रश्न आहे. 80 लाख ते 1 कोटी महिलांना ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे मिळत नाही आहेत. हिंजवडी वगैरे अनेक ठिकाणी तुम्ही गेला तिथे नोकऱ्या कमी होत आहेत. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, तर काही ठिकाणी दुष्काळ आहे. त्यामुळे देशात राज्यासमोर आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि आमच्या श्रद्धेचं स्थान म्हणजे अयोध्या ते उज्जैन हे दोन्ही आपल्या सगळ्यांच्याच भारतीय जिथे श्रद्धेचं स्थान आहे तिथे भ्रष्टाचार झाला. म्हणजे मला विश्वासच बसत नाही आहे की राम मंदिर आणि अयोध्या आणि पुरुषोत्तम मर्यादा रामांसाठी तिथे मंदिर बांधण्यात गेलं. मी मुद्दा म्हणते मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणजे ज्या रामांनी आपल्याला मर्यादा काय, त्या प्रभू श्रीरामांनी आपल्याला मर्यादा काय हे शिकवलं. तिथून अयोध्यामध्ये भ्रष्टाचारचे व्हिडिओज तुम्ही दाखवले आणि तुम्ही ह्याचे पण दाखवले, मध्य प्रदेशला पण दाखवले. आता मला सांगा, अयोध्येला जर भ्रष्टाचार असेल तर काय बोलायचं ते तुम्ही मला सांगा. हे प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणि दुःख वाटतं आम्हाला. म्हणजे उज्जैनला भ्रष्टाचार आमचं श्रद्धास्थान, अयोध्येला भ्रष्टाचार आमचं श्रद्धास्थान. काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप याच भारतीय जनता पक्षाने केले आणि आज आमच्यावर असले तरी आरोप केले नव्हते. आणि जे वाजले, जे काही भ्रष्टाचाराचे आरोप केले
त्याच्यावर अर्धे जास्त लोक भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षात आहेत आणि आरोप सगळे बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे वॉशिंग म्हणजे ते आरोप खरे होते का खोटे त्याचं उत्तर फक्त भारतीय जनता पक्ष देऊ शकतो. ताई राष्ट्रवादी सरकारनं आता शेतकरी महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा विधेयक पास केलं, काय वाटतं फायदा होईल याचा? बघा, कुठलंही विधेयक पास केलं राज्याच्या हिताचं असेल तर अर्थातच आम्ही त्याच्या बाजूने येतो. कुणाचंही सरकार असेल अच्छे को अच्छा बोलण्याचे, पण नुसती विधेयकं पास होऊन काम होणार नाही. त्याच्यावर अंमलबजावणी वगैरे जसं सरकार आपला शेतकऱ्यांची कर्जमाफी तारीख पे तारीख तसंच आमच्या या महिलांना जसं लाडकी बहीण योजनेमध्ये 80 लाख ते 1 कोटी महिला एका बदलल्या गेल्या ना, आज कुठे त्यांना पैसे मिळतात? ताई राष्ट्रवादी काँग्रेसला अजून देखील त्यांच्या मुलाला